हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण डिस्कशन करत आहोत या सिरीज मध्ये थेरॉटिकल ऍज वेल एज न्यूमेरिकल. थेरी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे थेरीचे लेक्चर पूर्णपणे वेगळे, न्यूमेरिकलचे लेक्चर पूर्णपणे वेगळी. म्हणजे ज्याला जसा अभ्यास करायचे तसं फ्रीडम आपण देत आहोत. त्यामध्ये आपण ऑलरेडी युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर कव्हर केला. हा आपला चॅप्टर चालू आहे स्केलर्स अँड वेक्टर. हळूहळू मी फक्त हे जे आता न्यूमेरिकल डिस्कस करतोय तेच नाही, पण मी पीवायक्यू पण डिस्कस करणार आहे. कारण मागच्या चॅप्टरची आपण पीवायक्यू डिस्कस केले नाही. थोडासा टाइम द्या, सर्व चॅप्टरचे सर्व पीवायक्यू आपण कव्हर करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन द ब्युटिफुल क्वेश्चन्स ऑन वेक्टर. तर वेक्टरच्या क्वेश्चन्स बद्दल आपलं डिस्कशन चालू होतं. ठीक आहे, पहिल्या लेक्चर मध्ये आपण 15 क्वेश्चन केले, दुसऱ्यामध्ये 15 झाले. चला बरं गेस करा बरं किती न्यूमेरिकल या लेक्चर मध्ये होतील. काय माहित, जर सोपे असतील तर जास्त होतील, अवघड असतील तर कमी होतील. तर चला डिस्कशन करूया. क्वेश्चन नंबर 31. ठीक आहे, काय म्हणते? व्हॉट डिस्प्लेसमेंट ॲट एन अँगल ऑफ 60 टू द एक्स ऍक्सिस हॅज एन एक्स कंपोनंट ऑफ 5 मीटर. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की एक ऑब्जेक्ट आहे, तो इनिशियल पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशन कडे तो गेला. डिस्प्लेसमेंटला आपण डिनोट केलं एक्स बार ना, त्याचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती दिलेला आहे? 60 डिग्री. ओके, हॅज अ एक्स कंपोनंट म्हणजे या साइडला जो कंपोनंट आहे, तर तो जो कंपोनंट बनत आहे त्याला आपण म्हणू एक्स एक्स म्हणू. ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5 मीटर. ओके फाईन, काहीच अडचण नाही. आय कॅप अँड जे कॅप आर द युनिट वेक्टर इन एक्स अँड वाय डायरेक्शन रिस्पेक्टिव्हली. बर, आपल्याला एक्स बारला इन टर्म्स ऑफ आय कॅप अँड जे कॅप लिहायचं आहे. सर्वात पहिलं जर मी याला एक्स बार इज इक्वल टू बोललो तर कसं लिहिणार? एक्स एक्स आय कॅप प्लस एक्स वाय जे कॅप. ठीक आहे, म्हणजे एक्स म्हणजे पोझिशन वेक्टर किंवा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा एक्स कंपोनंट, डिस्प्लेसमेंटचा वाय कंपोनंट. एक्स कंपोनंट तर आपल्याला माहित आहे, मग वाय कंपोनंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करणार? सर, जो एक्स वाय वाला कंपोनंट आहे त्याचा फॉर्म्युला असेल एक्स साइन थीटा. थीटा म्हणजे कोण? तर 60 डिग्री. ठीक आहे, आणि हा जो 5 आहे तो कोण असेल? तर एक्स कॉस 60. ज्याच्या सोबत अँगल त्याला कॉस, अपोजिट वाल्याला साइन. मग सांगा बरं, याला जर मी पुट केलं बघा, तर 5 इज इक्वल टू काय येणार? एक्स इंटू कॉस 60 1/2. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं? तर 10 मीटर. ओके, ती व्हॅल्यू मी इथं पुट केली आणि मी एक्स वाय कंपोनंट काढला. तो किती आहे? एक्स इंटू साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2. इथं तुम्ही 10 ठेवलं डिवाइड बाय 2 म्हणजे 5√3. जमतंय का पाहुणं? हो सर, जमलं. एक्स एक्स च्या ठिकाणी ठेवलं आपण 5y कॅप आणि एक्स वाय च्या ठिकाणी ठेवलं 5√3 जे कॅप. संपला क्वेश्चन. अवघड होता का? नाही. म्हणजे त्यांनी काय दिलं होतं आपल्याला? एक्स कंपोनंट दिला आणि विचारलं टोटल वेक्टरला कसं लिहिणार. आपण म्हणलं की एक्स कंपोनंट दिलाय तर कंपोनंट वरून आधी वेक्टर काढू. ठीक आहे, कंपोनंट वरून काय काढू? वेक्टर काढू. चालतंय. मग पुन्हा त्याच्यावरून दुसरा कंपोनंट काढला आणि आपण निघालो नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हणते बघा, मार्क द करेक्ट स्टेटमेंट. बघा तुम्हाला दिसत असेल ना. ठीक आहे, काय म्हणते बघा, पहिलं स्टेटमेंट किंवा पहिलं ऑप्शन. ठीक आहे, ए बार प्लस बी बार. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. सर्वात पहिले ना मला हेच टेन्शन येतं की मुलं ऑप्शन बघून घाबरतात. नाही हो, याचा अर्थ काय होतोय? हा रिझल्टंट आहे. बरं, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं लिहिणार? आर किंवा मॉड ऑफ आर बार लिहिलं तरी चालेल. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं मॉड ऑफ ए बार म्हणजे काय? ए प्लस मॉड ऑफ बी बार म्हणजे काय? बी. म्हणजे ए बार वेक्टरचं मॅग्निट्यूड, बी बार वेक्टरचं मॅग्निट्यूड, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. सांगा बरं, मॅक्सिमम रिझल्टंट किती येतो?
सर मॅक्सिमम रिझल्टंट येत असतो ए प्लस बी. याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू पॉसिबल आहे का? नाही, बिलकुल नाही. पण इथं तुम्ही काय लिहिले? रिझल्टंटचं मॅग्निट्यूड ग्रेट इक्वल चालते, आर इज इक्वल टू ए प्लस बी चालते, पॉसिबल आहे. परंतु आर इज ग्रेटर दॅन ए प्लस बी नो. मग मॅक्सिममचा काय अर्थ झाला? मॅक्सिमम म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू रिझल्टंटची नाहीये. तुम्हाला जर डाऊट आला ना तर तुम्ही ए आणि बी च्या व्हॅल्यू घ्या आणि त्यानुसार सॉल्व्ह करा. सांगा ए आणि बी ची व्हॅल्यू घेतली 3 आणि 4, त्यांच्यापासून मॅक्सिमम रिझल्टंट किती भेटेल? 3 + 4 = 7. 7 पेक्षा जास्त व्हॅल्यू भेटेल का? नेवर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ पहिला वाला ऑप्शन काय आहे? रॉंग आहे. दुसरा वाला ऑप्शन काय म्हणते? तर बी ऑप्शन. तर मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. ठीक आहे, याला लिहितो मी. याचा अर्थ काय? आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस बी. हे पॉसिबल आहे, कारण तुम्ही जर समजा आर ची मिनिमम व्हॅल्यू बघितली तर ती मिनिमम व्हॅल्यू काय असते? ए मायनस बी. म्हणजे आता जे वेक्टर घेतले होते 4 आणि 3, बरोबर आहे. तर 4 आणि 3 मधला मॅक्सिमम किती येतो? 7. ठीक आहे, आणि मिनिमम किती येतो? 4 - 3 1. म्हणजे तुमचा आन्सर 7 चालतंय, 1 ही चालतंय, पण 7 आणि 1 च्या मध्येही चालतंय. ठीक आहे, म्हणजे हे काय म्हणते? रिझल्टंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे कधी? 7. 7 पेक्षा लहान किंवा इक्वल टू 7 चालतंय, म्हणजे हे करेक्ट. ठीक. तुम्ही म्हणता मग थर्ड ऑप्शनचा काय प्रॉब्लेम आहे? थर्ड ऑप्शन ए मायनस बी. ट्राय करून बघा तुम्ही. काहीच टेन्शन नका घेऊ, ट्राय करून बघा. आपलं करेक्ट आन्सर आपल्याला भेटले ना तर विषय संपला. वरचे ऑल ऑफ द अबोव करेक्ट असतील का? नाही, पहिलं रॉंग होतं, त्यामुळे काय झालं? पहिलं रॉंग होतं, दुसरं करेक्ट होतं, तिसरं ट्राय करायची गरजच पडली नाही. ट्राय करू शकता बिनधास्त. ए बार मायनस बी बार मध्ये काय होतं माहिती आहे का? ए बार मायनस बी बार मध्ये. ठीक आहे, तुम्ही सांगा बरं, ऑप्शन मध्ये सांगा की ए बार मायनस बी, ए बार प्लस बी बारला मॅक्सिमम व्हॅल्यू ही आहे, मिनिमम व्हॅल्यू ही आहे. तर ए बार मायनस बी बार केल्यावर मॅक्सिमम किती येते आणि मिनिमम किती येते? तुम्ही सांगा. हे उलट होते, चेंज होतं. हे काय होतं? चेंज होतं. कळतंय का? ठीक आहे, चल. छान वाला पॉइंट डिस्कस केला आपण. रिझल्टंट वर क्वेश्चन होता एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ऑप्शन थोडेसे घाबरवण्यासारखे दिले होते त्यांनी. आपण घाबरत नसतो. क्वेश्चन नंबर 33. आउट ऑफ द फॉलोइंग फोर्सेस द रिझल्टंट ऑफ विच कॅन नॉट बी 10. बर, असं जर कधी विचारलं तर आपण सरळ म्हणायचं मॅक्सिमम किती येत असतं? ए प्लस बी. मिनिमम किती येत असतं? ए मायनस बी. ओके, फाईन, काही अडचण नाही. मग बघा पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, त्याचा मॅक्सिमम 15 + 20 15 + 20 35. मिनिमम किती? 20 - 15. मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू करा. 20 - 15 किती? 5. आता मला सांगा 10, 5 आणि 35 च्या मध्ये आहे का? हो आहे, म्हणजे पॉसिबल आहे. सेकंड ऑप्शन 10 10. 10 + 10 20. 10 - 10 0. 0 आणि 20 च्या मध्ये 10 येतो का? तुम्ही म्हणता हे 10 कोण आहे? तर आपल्याला रिझल्टंट 10 न्यूटन पाहिजे. रिझल्टंट 10 न्यूटन. पहिल्या ऑप्शन मध्ये मॅक्सिमम किती? 35, मिनिमम 5. दुसऱ्या ऑप्शन मध्ये मॅक्सिमम 20, मिनिमम 0, म्हणजे 10 आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपण बघितलं 5 आणि 12. 5 आणि 12 मध्ये 12 आणि 5 किती? 17. मायनस केलं तर काही 7. 7 आणि 17 मध्ये 10 येतो का? येतो. लास्ट ऑप्शन 12 आणि 1. 12 आणि 1 मध्ये मॅक्सिमम किती येईल? 13. मिनिमम किती येईल? 11. 11 आणि 13 मध्ये 10 येतो का? नाही. म्हणजे हे आन्सर पॉसिबल नाहीये. कोणासाठी? जिथं ए ची व्हॅल्यू 12 आणि बी ची व्हॅल्यू 1 असेल. का बरं? तर इथं मॅक्सिमम येतो 13 आणि मिनिमम येतो 11. या दोघांच्या मध्ये 10 येईल का? या दोघांच्या मध्ये 10 बिलकुल पॉसिबल नाही. मॅक्सिमम आणि मिनिमम वाल्या कंडिशनला आपण कन्सिडर करून सॉल्व्ह केले राजांनो. क्वेश्चन नंबर 34. आज खूप छान क्वेश्चन पुढे अवेलेबल आहेत बरं का. ठीक, मला जास्त टाइम नाही भेटला पण ठीक आहे, मी ओव्हरलुक दिला होता. तर 33 झालं. 34 क्वेश्चन नंबर 34. Which of the following pair of forces cannot be added to give a resultant force of 4 Newton? तुम्हाला माहिती आहे, जस्ट आधीचा क्वेश्चन डिस्कस केला. ऍडिशन बघा,
सबट्रॅक्शन बघा, म्हणजे मॅक्सिमम मिनिमम बघा. ठीक आहे, काय म्हणले तर नाही तर परत बघू द्या. हा, रिझल्टंट. ठीक आहे, रिझल्टंट 4 कोणत्या केस मध्ये येणार नाही म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ फोर्सेस कॅनॉट बी ऍडेड टू गिव्ह अ रिझल्टंट ऑफ 4 न्यूटन. म्हणजे खाली दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणत्या ऑप्शनचं आन्सर 4 येणार नाही. प्रत्येक ऑप्शनला मॅक्सिमम मिनिमम काढा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. डिस्कशन करायची गरज नाहीये, साधा क्वेश्चन आहे. जाऊया 35 कडे. फास्ट जात नाहीये मी, जस्ट 33 पण 34 पण सेम होता. पुढचा क्वेश्चन, इन अन इक्विलॅटरल ट्रायंगल. छान क्वेश्चन आहे. इन अन इक्विलॅटरल ट्रायंगल, ठीक आहे, ABC. ठीक आहे, मध्ये काय म्हणते, AL, BM and CN आर मेडियन्स. बरं, ठीक आहे, एक आपण ड्रॉ केला, एक इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, इथं म्हणलं A, इथं म्हणलं B आणि इथं म्हणलं आपण C. लक्षात द्या, तरी म्हणताय काय त्याच्यानुसार जो. छान आहे, एकदम छान क्वेश्चन. क्वालिटी भेटणार तुम्हाला. ABC, AL मीडियन आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे मीडियन म्हणजे इथं परपेंडिक्युलर असेल. BM आणि CN जमलं पाहू ना. इथं N, इथं M आणि AL होतं. ठीक, अशा प्रकारे हा सेंटर मिड पॉइंट म्हणू शकता. ओके, जाऊया पुढच्या पॉइंट कडे. काय म्हणते, फोर्सेस along BC and BA represented by them will have resultant represented by. ठीक आहे, फोर्सेस कोण कोण आहेत म्हणतोय, BC म्हणजे इथं एक फोर्स आहे, हा इथं एक वेक्टर आहे. बरं का, लक्ष असू द्या. मी म्हटलं तर त्याला नाव लिहितो, त्याला लिहितो F1. काय लिहितो, F1 बार. आणि BA असा एक फोर्स आहे. म्हणजे सर 2 फोर्सेस आहेत का? यस बॉस, 2 फोर्सेस आहेत. B1 आणि B2 असे 2 फोर्सेस आहेत. तर यांचा रिझल्टंट कुठे लिहिला असं म्हणते. यांचा रिझल्टंट दोघांच्या मध्ये येईल. मग दोघांच्या मध्ये येईल तर काय येईल, तर या मीडियनच्या अलॉंग येईल. हो सर, समजलं. म्हणजे इथं आपल्याला काय भेटेल, रिझल्टंट R बार इज इक्वल टू F1 बार प्लस F2 बार. ठीक आहे, अशा प्रकारे भेटेल अलॉंग द मीडियन. मग प्रश्न काय येतो की आपल्याला विचारलंय काय, तर या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन विचारले. तर तुम्ही ऑप्शन मध्ये जा. ऑप्शन मध्ये अलॉंग द BM, B इथं M इथं, अलॉंग द BM एखादा ऑप्शन भेटत आहे का? यस सर, एकच ऑप्शन आहे जिथे की BM आहे. पण सर एक डाऊट आहे. हो, काय डाऊट आहे राजा? सर तिथं ऑप्शन मध्ये ना 2BM आहे. जर समजा एक्झामला क्वेश्चन आला आणि तिथं BM असेल, 2BM असेल तर आम्हाला कन्फ्युज होईल ना सर. ठीक आहे, मग सांगतो ना, टेन्शन कशाला घ्यायचं. हा F1 आणि हा F2, सांगा बरं दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल का वेगवेगळं असेल? सर तसं तर काही बोललं नाही ना राजा, इथंच चूक होते. सांग, द लेंथ ऑफ BC, लेंथ ऑफ BA सेम आहे का नाही? इक्विलॅटरल ट्रायंगल सेम आहे सर. मग त्याला म्हणलं मी X. तर सांगा दोघांच्या मधला अँगल सांगा, F1 आणि F2 च्या मधला अँगल किती? 60. तर रिझल्टंट आठवा शॉर्टकट आठवा. रिझल्टंट काय येतो? जर अँगल 60 असेल तर अंडर रूट मध्ये लिहितो. शॉर्टकट आठवत नसेल तर F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 F1 म्हणजे X स्क्वेअर इंटू दोघांच्या मधला अँगल किती? cos 60 1/2 2 कॅन्सल म्हणजे किती X स्क्वेअर आले? 3X स्क्वेअर. तर आन्सर येणार आपलं अंडर रूट 3X. रिझल्टंट काय आहे? तर अंडर रूट 3X. ठीक आहे, मग प्रश्न काय आहे की रिझल्टंटची डायरेक्शन अलॉंग द BM आहे, परंतु तिथं ऑप्शन मध्ये काय म्हणले? ट्वाइस BM म्हणले. ठीक आहे, मग आता मला जर BM ची लेंथ काढायची असेल तर ते विचार करावा लागेल. बघा आता तुम्हाला थोडस ट्रायंगल बद्दल स्टडी करून दाखवतो. समजा आपण म्हणलं की हे अशा प्रकारे होता हा कन्सेप्ट डायग्राम मध्ये अशा प्रकारे. ठीक आहे, ही साइड किती होती? X. ही तर BM आहे ना, इथं BM आहे, कॅल्क्युलेट करायचे. आणि ही साइड किती असेल बरं? X/2. मीडियन म्हणल्यावर 2 पार्ट मध्ये डिवाइड करेल. हे X/2 हे X/2 टोटल X.
ठीक आहे, मग ही लेंथ मला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि मीडियम एका साईडला कशी असते, मीडियन एका साईडला परपेंडिक्युलर, म्हणजे हा काय म्हणला, राईट अँगल ट्रायंगल. हा हायपोटेनियस, हा बेस आणि ही हाईट. तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 4 प्लस बीएम चा स्क्वेअर. जमलं? ठीक आहे, मग याला या साईडला बोलवा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू बीएम चा स्क्वेअर. ठीक आहे, 4 इकडे गेला, 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू काय आलं, बीएम स्क्वेअर. बीएम स्क्वेअर आहे, बीएम कॅल्क्युलेट केलं तर बीएम इज इक्वल टू काय येते, रूट 3x बाय 2. किती येते, रूट 3x बाय 2. बरं आपल्या रिझल्टंटचा आन्सर किती आहे, रूट 3x. मग रूट 3x इथंच ठेवलं, 2 या साईडला पाठवलं तर रूट 3x इज इक्वल टू ट्वाइस बीएम असं म्हणू शकतो आपण. समजतंय का? म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन अलोंग द बीएम आहे, परंतु रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती आहे, ट्वाइस द बीएम. किती आहे, ट्वाइस द बीएम. ठीक आहे, पण सर तुम्ही तर इथपर्यंतच ड्रॉ केलं, जस्ट ड्रॉ केलं होतं. ठीक आहे, परत एकदा क्वेश्चनला छान प्रकारे रिवाइज करतो. ते म्हणले आपल्याकडे एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, बरोबर, ए बी सी, बरोबर, एल बीएम आणि सीएन अशा मीडियन्स आहेत. ठीक आहे, बी ए आणि बी सी असे दोन फोर्सेस आहेत, बी सी इकडं बी ए इकडं, दोघांचं मॅग्निट्यूड सेम. ठीक आहे, दोघांचा रिझल्टंट कुठे असेल तर अलोंग द बीएम, पण मॅग्निट्यूड किती असेल तर मॅग्निट्यूड ट्वाइस द बीएम. मग ट्वाइस द बीएम सांगण्यासाठी हे सगळं आपण केलेलं आहे. म्हणजे तो जो राईट अँगल ट्रायंगल आहे इथला पार्ट आपण उचलून साईडला ठेवला आणि सॉल्व्ह केलं. छान होता क्वेश्चन. मी तुम्हाला म्हणलं ना, शिकून खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या क्वेश्चनने. एक तर मीडियमची लेंथ काढणं शिकवलं. तुम्ही म्हणता त्यात काय, कधीही काढू शकतो की आपण, हो असं म्हणू शकता. फक्त एक्झाम मध्ये ना बराबर इंडिकेटर लागतात आपले. मीडियन काढता काढता हात थर 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 कापतो आपला. का बरं कापतो? कारण आपल्याला फक्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आपल्याला कॅल्क्युलेशन जमतात, एक्झाम मध्ये प्रेशर मध्ये जमणार नाही. मग तेव्हा तुम्ही असं नका म्हणू की आम्हाला सरांनी सांगितलं नव्हतं. ठीक आहे, चला जाऊया क्वेश्चन नंबर 36 कडे. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतोय, तर द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्स. द फोर्सेस आर. छान आहे का? ठीक आहे, परत एकदा, म्हणजे दोन वेक्टरचा सम केलं म्हणजे ऍडिशन केलं. ठीक आहे, हे परपेंडिक्युलर आहे त्याच दोन वेक्टरच्या डिफरन्सला. द फोर्सेस आर. ठीक आहे, इथे एक छान महत्वाची गोष्ट काय सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जर समजा मी हा वेक्टर घेतला पहिला, ठीक आहे, हा दुसरा वेक्टर घेतला, बघा लक्ष असू द्या. ठीक आहे, या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, या ठिकाणी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. हा वेक्टर आहे समजा ए बार, हा वेक्टर आहे बी बार. दिसायला सध्या काय दिसतोय, हा स्क्वेअर. ठीक आहे, दोघांच्या मधला अँगल काय घेतला आपण, ठीक आहे 90. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. अज्युम करतोय हा सध्या सगळ्या गोष्टी. ए इज इक्वल टू बी. दोघांचा रिझल्टंट एक्झॅक्ट दोघांच्या मध्ये राहील, म्हणजे या साईडला अँगल किती बनेल बरं, 45 डिग्री. ठीक आहे, मी म्हणलं बी बारला मायनस करा, बी बारला आपण मायनस केलं, मायनस ऑफ बी बार. ठीक आहे, आता मायनस ऑफ बी बार आणि ए बार साठी डायग्राम ड्रॉ केली. हा दोघांचा रिझल्टंट आला. ठीक आहे, तर हा कोण आहे, तर हा आहे ए बार मायनस बी बार. हा कोण आहे, तर ए बार प्लस बी बार. म्हणजे वरचा कोण आहे सम, खालचा कोण आहे डिफरन्स. हा अँगल किती असेल 45 डिग्री. तर सांगा हा वाला टोटल अँगल किती आला, तर सर हा टोटल अँगल आला 90 डिग्री. जर दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड सेम असेल, दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असेल तर त्यांच्या ऍडिशनचा रिझल्टंट आणि त्यांच्या सबट्रॅक्शनचा रिझल्टंट या दोघांच्या मध्ये अँगल येतो 90 डिग्री. काय येतो अँगल 90 डिग्री. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल मग सर
जर या दोघांचं मॅग्निट्यूड सेम नसतं, बरोबर, सेम नसतं तर काय? मे बी मी का सांगतोय, कारण तुम्हाला किंवा मला दोघांनाही ह्या गोष्टीचा क्लॅरिटी असावी. कारण कधी कधी बोलत असताना माणूस फ्लो मध्ये काहीतरी बोलून जातो. ठीक आहे, ए बार आणि हा झाला बी बार. इथं मी दोघं परपेंडिक्युलरच घेतलेत बरं का. असं होऊन येऊ द्या की दोन परपेंडिक्युलर वेक्टर म्हणलं की त्या दोघांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या मधला अँगल 90 येतो का? असं नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, समजा मी हा हायपोटेनियस ड्रॉ केला. ठीक आहे, तर समजा हा ए बार प्लस बी बार आहे. समजा हा ए बार प्लस बी बारच आहे आणि हा अँगल समजा 30 डिग्री बनतोय. टेन्शन नका, सांगतो मी क्लिअरली. हा अँगल किती बनतोय? 30 डिग्री बनतोय. मग नेक्स्ट मी बी बारला निगेटिव्ह मध्ये केलं, मायनस बी बार. आता परत यांच्यासाठी एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल लाईन सोडून परत एक रेक्टँगल बनवलं. इथं जर तुम्ही परत चेक केलं तर हा अँगल काय बनेल? 30 डिग्रीज बनतो. काय बनतो? हा अँगल 30 डिग्रीज बनतो. मग आता विचार करा, हा टोटल अँगल किती बनला सांगा बरं? 60 डिग्री. किती बनला राजांनो? 60. 90 बनतोय का? नाही. दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत, मग त्यांचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन परपेंडिक्युलर येते असं नाही. ठीक आहे, असं बिलकुल नाही. मग याचा अर्थ काय होतो? बरोबर, याचा अर्थ असा होतो की दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत म्हणून त्यांचे रिझल्टंट परपेंडिक्युलर आहेत असं नाही. दोघांचं जर मॅग्निट्यूड, काय म्हणतोय मी, मॅग्निट्यूड सेम असेल, काय सेम असेल? मॅग्निट्यूड, तर त्यांच्या ऍडिशनचा रिझल्टंट हा परपेंडिक्युलर राहील त्यांच्या सबट्रॅक्शनच्या रिझल्टंटला. काय म्हणलं मी? दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल तर. हे दोघं परपेंडिक्युलर राहावे असंच नाही. काय म्हणतो मी परत एकदा ऐका. दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत तर त्यांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन परपेंडिक्युलर येईल असं नाही. दोघांचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे. अँगल काहीही चालतो. अँगल ठीक आहे, इथं लिहितो थीटा एनी. ठीक आहे, एनी म्हणल्यावर त्यातला 0 अँड 180 सोडून, बरं का, 0 आणि 180 सोडून. तुम्ही माझा 0 घेतला, आता कसं नाही, 0 आणि 180 सोडून. हे सर्वात बेस्ट कंडिशन होती बघा. मला खूप आवडला हा क्वेश्चन. ठीक आहे, चला घ्या दोन्ही डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करा. इथं बघा, इथं हा ए बार मायनस बी बार, ए बार मायनस बी बार. हा परपेंडिक्युलर बिलकुल नाही राजांनो. परत एकदा सांगतोय तुम्हाला, दोघांचं मॅग्निट्यूड जर सेम असेल तरच परपेंडिक्युलर असतात. काय म्हणलं मी? दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल, अँगल काहीही असू द्या, अँगल वर डिपेंड करत नाही, फक्त 0 आणि 180 नसावा. जमलं? ठीक आहे सर. याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट क्लिअर झाले. टाइम लागला परंतु कन्सेप्ट झाला. तर आपण स्टार्ट करूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर आहे 37. Ladies and gentlemen, in a parallelogram, if a parallelogram is formed with two sides represented by vector a bar and b bar. Parallelogram म्हणल्यावर a bar आणि b bar कोणत्या साइड असतात? तर adjacent साइड. बरोबर आहे, म्हणजे शेजारची. कोण? शेजारची. ठीक आहे, a bar आणि b bar. Then a bar plus b bar represent the. ठीक आहे. आता बघा परत क्वेश्चन आला मेजर आणि मायनर डायगोनल वर. तुम्हाला आठवत असेल, इफ थीटा इज लेस दॅन 90, थीटा म्हणजे ए बार आणि बी बारच्या मधला अँगल जर लेस दॅन 90 असेल तर ए बार प्लस बी बार वाला रिझल्टंट ऍज अ मेजर अँगल म्हणून काम करतो. ठीक आहे, जर थीटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 90 असेल, काय असेल? ग्रेटर दॅन 90, तर ए बार ऍडिशन बघा, ए बार प्लस बी बार हा मायनर अँगल म्हणून, मायनर डायगोनल म्हणून काम करतो. मेजर डायगोनल, मायनर डायगोनल. किंवा तर अँगल अक्यूट असेल तर मेजर, ऑब्ट्यूस असेल तर मायनर. ती म्हणतोय मग थीटा 90 असल्यावर काय होते? ठीक आहे, थीटा 90 असल्यावर माझ्या राजा ए बार प्लस बी बार च मॅग्निट्यूड is equal to a bar minus b bar चं मॅग्निट्यूड सेम राहतं. म्हणजे मेजर आणि मायनरचा काहीच विषय येत नाही. म्हणजे इथं एक तर स्क्वेअर बनतो
इथं जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर स्क्वेअर बनतो किंवा रेक्टँगल बनतो. काय बनतो? रेक्टँगल. एवढं डिटेल मध्ये कोणीच सांगणार नाही, कधीच नाही सांगणार. ठीक आहे. कटवण्यासाठी क्वेश्चन देतील, एक्सप्लेन करतील, विषय संपला. ठीक आहे. स्क्वेअर आणि रेक्टँगल बनतो, तर स्क्वेअर असो किंवा रेक्टँगल असो त्याचे दोन्ही डायगोनलची लेंथ सेम असते. परंतु जर तुम्ही अँगल हा केला किंवा हा अँगल केला तर काय बनेल सांगा बरं? स्क्वेअर किंवा रेक्टँगल बनेल का? नाही. काय बनेल बरं? पॅरलेलोग्राम बनेल. काय बनेल? पॅरलेलोग्राम बनेल. मग पॅरलोग्रामचे दोन्ही डायगोनल सेम लेंथचे असतात का? नाही. मग पॅरलोग्राम मध्ये मेजर आणि मायनर येतं. मग आन्सर काय ते? मेजर डायगोनल व्हेन द अँगल बिटवीन द वेक्टर इज अक्यूट. बरोबर आहे. मायनर डायगोनल व्हेन द अँगल बिटवीन द वेक्टर इज ऑब्ट्यूज. बरोबर आहे. बोथ अबोव, दोन्ही वरचे करेक्ट आन्सर आहेत. काय म्हणलं इथं सांगितलं ना, अक्यूटला मेजर, ऑब्ट्यूजला मायनर. ठीक आहे. हे एवढं इनफ आहे हो. एवढं जरी केलं तरी इनफ आहे. तुम्हाला सांगतो याच्या बाहेर एक्झाम देणार नाही असं नाही म्हणत, परंतु याच्या बाहेर आणखीन काही कन्सेप्ट नाहीच. याचा वापर करून लँग्वेज टफ करू शकतात क्वेश्चनची. लेट्स गो टू द 37 क्वेश्चन, 38 क्वेश्चन. काय म्हणते? द रिझल्टंट सी बार ऑफ ए बार अँड बी बार. सी बार हा रिझल्टंट आहे कोणाचा? तर ए बार प्लस बी बारचा. जेवढं समजलंय ना तेवढं मी लिहितो, जेणेकरून परत वाचायची गरज पडत नाही. दोनदा क्वेश्चन वाचायचा नाही. सुरुवातीला वाचा पण नंतर बिलकुल नाही. परपेंडिक्युलर टू ए बार म्हणजे सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार. मग डायग्राम ड्रॉ केली तर कशी येईल सांगा बरं? हा झाला ए बार. सी बार कोण आहे? रिझल्टंट. तर तो सेम ऑर्डर मध्ये असेल का? नाही, बिलकुल नाही. तर हा सी बार अपोजिट ऑर्डर मध्ये वा, टेल टू टेल. मग इथं कोण असेल? तर बी बार. हा बी बार. ओके, चल राईट अँगल ट्रायंगल बनलं. पुढे जाऊ. काय म्हणते त्याला? ठीक आहे. अल्सो ए बार मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ सी बार. म्हणजे ए इज इक्वल टू सी आहे. मग मी म्हणतो ए इज इक्वल टू सी इज इक्वल टू एक्स. म्हणजे ए ची व्हॅल्यू एक्स आहे, सी ची व्हॅल्यू एक्स आहे. सांगा बरं हा राईट अँगल ट्रायंगल कोणता बनला? आयसोस्केलस. म्हणजे दोन्ही साइड सेम येतात. तर हा वाला अँगल 45 बनेल आणि हा वाला अँगल 45 बनेल आणि इथला अँगल बनेल 90. जॉमेट्रीचा वापर करून सॉल्व्ह केलं. म्हणताय काय बघा? द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार 45. भेटला आन्सर. नाही, नाही पिंटू. का बरं नाही सर? बघा ना, ए बार बी बार अँगल 45 दिसले नाही. इथं एकाचा हेड आहे आणि एकाचा टेल आहे. तर अशा केस मध्ये आपण एकाला पुढे पुश करतो. हा झाला ए बार. दिस इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. आणि किती असेल तो? 180 मायनस 45. 180 मायनस 45 आपला आन्सर येतं 135 डिग्री. आहे का ऑप्शन मध्ये 135 डिग्री? सर ऑप्शन मध्ये 135 नाही. मग याला करा मल्टिप्लाय, पाय बाय 180 न मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. किती भेटेल? 3 पाय बाय 4 रेडियन. ठीक आहे. बरं लिहितो बाबा, लिहितो. 3 पाय बाय 4 रेडियन. सर तुम्हाला कसं कळलं 3 पाय बाय 4 येते म्हणून? रजा 45 ला आपण काय लिहितो? पाय बाय 4. हा किती? 135. म्हणजे 45 प्लस 45 90 प्लस 45 135. म्हणजे याचा अर्थ पाय बाय 4 ला किती न मल्टिप्लाय करायचं? 3 न मल्टिप्लाय करायचं. हे असे छोटे मोठे जुगाड मी करत असतो बरं का. का बरं? कारण कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग बनवण्यासाठी. ठीक, तुम्ही पण असं करत जा सॉल्व्ह करताना. कोणत्या क्वेश्चन मधून काय शिकायला भेटेल हे कोणीच आणि कधीच नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. क्वेश्चन नंबर 39. ओके. काय म्हणतोय? टू फोर्सेस F1 आणि F2. ठीक आहे. F1 500. ठीक आहे. F1 बार 500 आणि डायरेक्शन दिली आहे का? ड्यू ईस्ट. ड्यू ईस्ट माहिती आहे तुम्हाला? ऐका, न्यूटन. अँड F2 बार 250 न्यूटन ड्यू नॉर्थ. F2 बार ठीक आहे 250 न्यूटन ड्यू नॉर्थ म्हणजे जे कॅम
न्यूटन. ओके, काय म्हणलंय बघा, हॅव देअर कॉमन इनिशियल पॉइंट, म्हणजे दोघांचा स्टार्टिंग पॉइंट सेम आहे असं म्हणतंय. घाबरू नका, टेन्शन नका घेऊ. F2 बार मायनस F1 बार, F2 बार मायनस F1 बार तेव्हा जसं तसं, कशाला टेन्शन घ्यायला. तर 250 जे कॅप मायनस मायनस F1 किती आहे 500 आय कॅप. बरं सर, पुढे काय विचारलंय, इज. ओके, इज ओके, याच्याबद्दल विचारलंय म्हणजे याच्यात ऑप्शन मध्येच बघावं लागेल की याचं मॅग्निट्यूड विचारलंय आणि डायरेक्शन विचारलंय. याचं मॅग्निट्यूड म्हणजे हा जो कार्यकर्ता आहे याला मी आर बार म्हणतो, तर आर बारचं मॅग्निट्यूड किती, आर. कसं काढणार, अंडर रूट मध्ये 250 चा स्क्वेअर प्लस 500 चा स्क्वेअर. ठीक आहे, 250 चा स्क्वेअर प्लस 500 चा स्क्वेअर. तुम्हाला हे कॅल्क्युलेट केल्यावर आन्सर भेटेल. मी बसत नाही तेवढा टाइमपास करत त्याच्यामध्ये. ठीक, मग आता प्रश्न काय आला, डायरेक्शन काय. तर बघा डायरेक्शन काय, तर हा वाला एक्स पॉझिटिव्ह आहे, नाही वाय पॉझिटिव्ह आहे आणि एक्स निगेटिव्ह आहे. वाय पॉझिटिव्ह म्हणजे कोण येणार, नॉर्थ. ठीक आहे, आणि एक्स निगेटिव्ह म्हणजे कोण येणार, नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, डायरेक्शन बद्दल मॅग्निट्यूड बद्दल तुम्ही सॉल्व करसाल, मला तुमच्यावर खूप विश्वास आहे. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट येणार. बरं, पण नॉर्थ वेस्ट किती अँगल सांगावं लागेल ना. तर तुम्हाला माहित आहे, जर समजा तुम्ही सेकंड लेटर जर वेस्ट लिहित असले किंवा वेस्ट किंवा नॉर्थ लिहित असले तर याच्यासोबत आपण अँगल मेजर करतो. सेकंड लेटर बघा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, सांगतो डिटेल मध्ये. जर मी म्हणलं नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे, ठीक आहे, तर कोणासोबत अँगल मेजर करणार, वेस्ट सोबत. वेस्ट सोबत अँगल मेजर करायचं म्हणल्यानंतर त्याचा कोऑर्डिनेट खाली घ्यायचा आणि दुसरा वरती घ्यायचा, म्हणजे 250 बाय 500. म्हणजे आन्सर काय येत आहे आपलं 1/2. ठीक आहे, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/2 दिसतंय का, नाही. म्हणजे आपल्याला वेस्ट सोबत अँगल मेजर करायचा नाही, कोणासोबत मेजर करायचा आहे, तर वेस्ट ऑफ नॉर्थ. तर मतलब वेस्ट ऑफ नॉर्थ म्हणजे अँगल मेजर करायचे आपल्याला नॉर्थ सोबत. तर ज्याच्या सोबत अँगल मेजर करायचे तर तो वाला कोऑर्डिनेट किंवा तो वाला कंपोनंट खाली घ्यायचा, म्हणजे 500 वरती आलं आणि 250 खाली आलं, भेटलं 250 चा पाडा म्हणा. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 वेस्ट ऑफ नॉर्थ. वेस्ट ऑफ नॉर्थ म्हणजे हा अँगल कोणासोबत मेजर केला, नॉर्थ सोबत मेजर केला. छान होतं, म्हणजे तिथल्या तिथं थोडंफार एक वेगळ्या अप्रोचनं विचारण्यात आलं होतं. व्हेरी गुड. चल घ्या, पॉज करा, घ्या लिहून. हे आन्सर नाहीये नॉर्थ ऑफ वेस्ट. ऑप्शन मध्ये होतं नॉर्थ ऑफ वेस्ट, परंतु tan इनवर्स ऑफ 1/2 नव्हतं, tan इनवर्स ऑफ 2 दिसत होते सर्व. त्यामुळे आपण डबल ट्राय केलं, चेक केलं की सुरुवातीला नॉर्थ सोबत नव्हता चेक केला आपण सुरुवातीला चेक केला होता वेस्ट सोबत, नंतर नॉर्थ सोबत अँगल चेक केला तर आन्सर भेटला आपल्याला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 40. तुम्हाला डायग्राम दिसत असेल बघा, एक सुंदर असा सर्कल ड्रॉ केलेला. ठीक आहे, या ठिकाणी सेंटर म्हणून थोडासा विचित्र आहे, पण ठीक आहे, चालतंय, काय आपलंच. ठीक, तर हा सर्कल आहे. इथं एक वेक्टर दाखवलेला आहे आपल्याला, इथं एक वेक्टर दाखवलेला. तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं कळलं तिथं वेक्टर आहे, अरे राजा एरो दाखवले ना. ठीक आहे, हा 45 अँगल आहे आणि ह्या साईडचा पण 45 आहे, म्हणजे हा मिडल ला एकदम. हा आहे आर, हा आहे आर आणि हा पण आहे आर. ठीक आहे, द रिझल्टंट ऑफ 3 वेक्टर्स OA OB OC. इथं O आहे, नंतर इथं A B आणि C. सर्वात पहिलं OA आणि OB चा रिझल्टंट काढू नका, OA आणि OC चा काढा. तुम्ही म्हणताल सर रिझल्टंट ऑफ OA प्लस OC का बरं काढायचा, कारण दोघांच्या मधला अँगल किती येतो 90, म्हणजे आन्सर येणार √2r. मॅग्निट्यूड r आहे ना, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, अँगल 90 आहे, म्हणजे अंडर रूट मध्ये काय येणार r1² प्लस r2². r1 r2 दोघांची व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे √2r. ओके, इथपर्यंत आलं.
समजलं. नेक्स्ट पॉइंट, मग हा जो रिझल्टंट भेटलाय याला मी म्हणतो R1 बार. तर R1 बारची डायरेक्शन कशी असेल, या वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे, तर रिझल्टंट याच साइडला येणार. काय आला R1 बार. R1 बार बघा लक्षात असू द्या, आपल्याला आता परत रिझल्टंट काढायचे. R1 बार प्लस OB बार, दोघांची डायरेक्शन कशी आहे, तर सेम आहे. इथं लिहितो वाटलं तर R1 बार इज पॅरलल टू OB बार. मग दोन वेक्टर पॅरलल आहे, दोघांच्या मधला अँगल 0 आहे, तर आपण डायरेक्ट त्याच्या मॅग्निट्यूडचं काय करतो, ऍडिशन करतो. R1 √2R आणि OB किती आहे R. R जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये कोण राहील बरं, तर √2 प्लस 1 राहील, 1 प्लस √2. ठीक आहे, म्हणजे इथं लिहितो कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहील √2 प्लस 1. तेवढा असा टफ होता असं नाही, परंतु थोडा वेगळा होता. चालतंय. तुम्ही म्हणता सर तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला असंच म्हणता, मोटिवेट करावं लागतं राजा. क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच मुलं एनर्जी सोडून देतात की सर नाही होत नाही, पॉसिबल नाही. अरे राजांनो सांगा, मला जमत होते का? मी जेव्हा फर्स्ट टाइम ट्राय करायला लागलो क्वेश्चन सॉल्व्ह करायला, तेव्हा मलाही जमत नव्हते. मीही असंच होप सोडून बसायचो की नाही जमत हे. ठीक आहे, हळूहळू प्रयत्न केला, सोप्या सोप्या क्वेश्चन पासून प्रयत्न केला, नंतर हळूहळू त्यांची क्वालिटी वाढवत गेलो. ठीक आहे, सर्वात पहिले स्टार्टिंग कशी केली होती, स्टेट बोर्डचं बुक वाचून. स्टेट बोर्डचं बुक वाचलं, त्याच्या मागचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर सीईटी MST CETचं बुक वाचलं आणि त्याच्या मागचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे, मग त्यानंतर नेक्स्ट नीटचं सोपं वालं बुक घेतलं. टफ, नीट मध्ये भरपूर टफ वाले बुक आहेत, परंतु सोपं वालं घेतलं, त्याची थिअरी वाचली, त्याच्या मागचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. म्हणजे दर वेळेस जेव्हा स्टेप अप अप करत जायचो, दर वेळेस नवीन डाऊट्स यायचे आणि मागचे डाऊट क्लिअर व्हायचे. म्हणजे जसं की स्टेट बोर्डचं बुक रीड करून क्वेश्चन सॉल्व्ह करताना जे डाऊट आले होते, ते डाऊट मी जेव्हा सीईटीचं बुक रीड करून त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले तेव्हा क्लिअर व्हायचे, नवीन डाऊट जनरेट व्हायचे. मग असं वाटायचं असं तर एंडच नाही होणार, कधीच एंड नाही होणार. पण ऍट द एंड एक बुक भेटलं, म्हणजे BM शर्मा बुक भेटलं आणि त्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागले. मग त्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढला की हा हे बुक जर केलं तर आपला मेजॉरिटी पोर्शन कव्हर होईल. खूप काही असं इरोडो सॉल्व्ह होईल असं नाही, परंतु बेसिक आपला कन्सेप्ट क्लिअर होईल, जेवढा की मुलांना गरज आहे. बस मग तिथं थांबली गाडी. असं तुमच्यासाठी होईल. बरोबर. आता हे जे क्वेश्चन आहेत मी सॉल्व्ह करून घेतच आहे, तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा ना, सगळं व्यवस्थित होईल. फक्त कन्सिस्टन्सीनं काम करत राहायचं. Two vectors A bar and B bar are at an angle of 60. A bar, small a bar and B bar असे दोन वेक्टर आहेत, दोघांच्या मधला अँगल किती आहे, तर 60 डिग्री. म्हणतंय का, with each other their resultant makes an angle 45 with A bar. त्यांचा जो रिझल्टंट आहे आणि A bar यांच्या मधला जो अँगल आहे तो आहे 45. जनरली आपण A बार आणि R बारच्या मधल्या अँगलला काय म्हणतो, अल्फा, तो आहे 45 डिग्री. ठीक आहे, अँड ने डॉट दिला. इफ मॅग्निट्यूड ऑफ B चं मॅग्निट्यूड किती दिले आपल्याला, तर 2 युनिट दिलेले, देन द मॅग्निट्यूड ऑफ A इज असा प्रश्न. बरं, लक्ष असू द्या की मी जर म्हणलं या पूर्ण प्रोसेस मध्ये A बार आणि B बारच्या मधला अँगल 60 आहे, अल्फा 45, B चं मॅग्निट्यूड माहित आहे, A चं काढायचे, तर आपल्या डोक्यामध्ये काय काय प्रश्न येते. ठीक आहे की सर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे दोनच फॉर्म्युले. कोणते, एक तर रिझल्टंटचा फॉर्म्युला R = √a² + b² + 2ab cos θ. थीटा माहित आहे, A आणि B पैकी एकाची व्हॅल्यू माहित आहे, पण R ची व्हॅल्यू माहित आहे का, बिलकुल नाही. मग सर कसं सॉल्व्ह करायचं, दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, दुसरा फॉर्म्युला. म्हणून तर मी म्हणलो होतो तुम्हाला की हा फॉर्म्युला अशा ठिकाणी यूज होईल जिथं सर्व दरवाजे बंद होतील. टॅन अल्फा कोणासोबतचा अँगल आहे, A, ज्याच्यासोबत अँगल आहे त्याला घ्यायचं का वरी, नाही, दुसऱ्याला घ्या. B sin θ / A + B cos θ.
बरं टॅन अल्फा, अल्फाची व्हॅल्यू 45 म्हणजे किती आलं 1 आलं, म्हणजे इज इक्वल टू आलं 1. या पर्सनला पलीकडे पाठवा. बी ची व्हॅल्यू किती 2, साइन थीटा, थीटा किती 60, साइन 60 काय येतंय √3/2 इज इक्वल टू ए तर काढायचे प्लस बी ची व्हॅल्यू किती होती 2 इंटू कॉस 60 1/2. हा 2 कॅन्सल. ठीक आहे. मग आता परत एकदा लिहितो हे 2 कॅन्सल. तर लेफ्ट साइडला राहिलो कोण √3, राईट साइडला राहिलो कोण a प्लस 2 कॅन्सल झाल्यामुळे कोण राहिला 1, म्हणजे a इज इक्वल टू काय आलं तर √3 - 1. सांगा बरं ही व्हॅल्यू निगेटिव्ह येईल का? नाही येणार, म्हणजे आपण काही चुकवलं नाही, काही चुकलं, एकदम बेस्ट पद्धतीने सॉल्व्ह केलं. म्हणून म्हणतोय की हा वाला कार्यकर्ता अशा ठिकाणी हेल्प करेल ज्या ठिकाणी बाकीचे हात वरी करून देतील. समजलं का? यस सर. मग चल रफ करू, जाऊ पुढच्या क्वेश्चन कडे. 42. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 42 काय म्हणतोय 42. क्वेश्चन नंबर द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस P bar and Q bar, P bar plus Q bar is equal to R bar. डायरेक्ट लिहून द्यायचं म्हणजे आपल्या डोक्याला असं शांतता वाटते. इफ द मॅग्निट्यूड ऑफ Q इज डबल्ड, म्हणजे Q चं मॅग्निट्यूड डबल केलं, P bar प्लस 2Q bar केलं, ठीक आहे, इज इक्वल टू द न्यू रिझल्टंट वेक्टर बिकम्स परपेंडिक्युलर टू P bar. ओके. नवीन वाला जो रिझल्टंट आहे त्याला म्हणतो R1 बार. लॉजिक काय इथं की बघ या केस मध्ये जो दोघांच्या मध्ये अँगल होता तोच आहे. या केस मध्ये दोन वेक्टरच्या मधला म्हणजे P बार आणि Q बारच्या मधला जो अँगल आहे तो बिलकुल बदलला नाही. ठीक आहे, काहीच बोललं नाही बरं का, अँगल बद्दल काहीच बोललं नाही. P चं मॅग्निट्यूड कमी जास्त नाही, Q चं मॅग्निट्यूड डबल केलं. मग मला सांगा एखाद्याचं मॅग्निट्यूड वाढवलं, अँगल सेम आहे तर रिझल्टंट वाढेलच ना, म्हणून मी रिझल्टंटला दुसरं नाव दिलं. ठीक आहे, समजलं. पुढे काय म्हणतोय त्याला बिकम्स परपेंडिक्युलर टू P बार, म्हणजे हा जो R1 बार आहे तो परपेंडिक्युलर आहे P बार सोबत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ होतो अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री. समजलं? ठीक आहे. मग पुढे काय म्हणतात देन द मॅग्निट्यूड ऑफ R बार इज इक्वल टू, तुम्ही म्हणसाल कोणता R बार विचारलाय क्वेश्चन मध्ये, बघा कुठे R बार आहे तर हा R बार विचारलाय. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ R बार इज म्हणले मॅग्निट्यूड. मग मला सांगा याचा फॉर्म्युला जर तुम्ही इथं लिहिला तर R इज इक्वल टू काय भेटेल बरं, √P² प्लस Q² प्लस 2PQ cos थीटा. ठीक आहे, समजलं? काही अडचण? P आणि Q बद्दल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑप्शन मध्ये P आणि Q च्या टर्म मध्ये आन्सर आहे, पण थीटा मला माहित नाही. मग हा जो डेटा दिलाय ना राजांनो, हा तुम्हाला थीटा काढण्यासाठीच दिलाय. तुम्ही म्हणजे कसं काय तर बघ इकडं टॅन अल्फा ज्याच्या सोबत अँगल आहे त्याला वरती घ्यायचं नाही, मग कोणाला घ्यायचं 2Q ला. 2Q साइन थीटा डिवायडेड बाय P प्लस 2Q cos थीटा. तुम्ही म्हणता याच्यावरून काय भेटणार, बरं लक्ष दे, ऑब्झर्व कर. टॅन अल्फा 90 म्हणजे आन्सर काय ते इन्फिनिटी. टॅन 90 इन्फिनिटी, मग टॅन 90 इन्फिनिटी केव्हा येते आन्सर तर जेव्हा डिनॉमिनेटर 0 असेल. म्हणजे याचा अर्थ हा खालचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे P प्लस 2Q cos थीटा इज इक्वल टू 0 असेल तरच ही कंडिशन फुलफिल होते. मग मी P ला पलीकडे पाठवलं -P बनला आणि हे 2Q ला डिनॉमिनेटरला पाठवलं तर cos थीटा इज इक्वल टू काय बनलं -P/2Q. ठेवा तिथं व्हॅल्यू, बिंदास ठेवा व्हॅल्यू. ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय तर धाडस करून ठेवतो. ठीक आहे, बघा P² जशास तसा, Q² जशास तसा. सर इधर 2Q² असायला पाहिजे ना. अरे दादा, पहिल्या केसचा रिझल्टंट काढतोय, दुसऱ्या केसचा नाही. प्लस 2PQ
कॉस थिटाच्या बदली काय ठेवणार तुम्ही? मायनस p/2q. ओके, 2q कॅन्सल, मायनस p इंटू p स्क्वेअर म्हणजे p स्क्वेअर कॅन्सल. तर r इज इक्वल टू अंडर रूट मध्ये राहील q स्क्वेअर. तर r इज इक्वल टू q. दॅट्स ऑल. बघा जमतंय का? हो सर, जमलं सर. छान होतं सर क्वेश्चन, म्हणजे बुकच छान आहे. कारण बघा याच्या आधीचा क्वेश्चन टॅन अल्फाच्या फॉर्म्युल्यावर होता, आताचा क्वेश्चन टॅन अल्फाच्या. परंतु सेम क्वेश्चन होते का? नाही, थोडस चेंज केलं. थोडस चेंज करून आपल्याला विचारले. घ्या पॉज करून घ्या लिहून. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. यस सर, ऑलवेज रेडी विथ न्यू क्वेश्चन, विथ न्यू एनर्जी. आणि यानंतर म्हणजे वेक्टर झाल्यानंतर कोणता चॅप्टर घ्यायला पाहिजे याबद्दल थोडीशी हिंट देऊ शकता, म्हणजे तुम्ही सांगू शकता. असं काही नाही की मी तर ऑलरेडी डिसाइड केलेले, परंतु तुम्ही सांगू शकता. त्या पद्धतीने आपण जाऊ. तुम्ही सजेशन द्या, त्यातलं एखादं सजेशन आपण जाऊ. नाहीतर नसतील काही सजेशन, मी ज्या पद्धतीने चाललोय ते जर ठीक असेल तर तसंही चालतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43. चांगले क्वेश्चन येत आहेत बरं का? आता लक्ष असू द्या. काय म्हणले? ए वेक्टर ए बार व्हेन ऍडेड टू वेक्टर बी बार yields a resultant, म्हणजे ए बार आणि बी बारचं ऍडिशन केल्यावर जे भेटलं तो रिझल्टंट वेक्टर that is in the positive y direction and has magnitude equal to b bar. Okay, find the magnitude of a bar. ठीक आहे. बघा हो 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 हो, थोडासा दिमाग लावावा लागेल. म्हणजे काय म्हणते? ए बार प्लस बी बार केल्यावर जे आपल्याला आन्सर भेटतं ते आर. तर बी बारची तर व्हॅल्यू दिलेली आहे किंवा बी बार हा वेक्टरच दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? 3i कॅप प्लस 4j कॅप. त्याचा आर बार जो आहे त्याच्याबद्दल काय बोलले? आर बार हा जो रिझल्टंट आहे त्याचं मॅग्निट्यूड बी सारखं आहे, म्हणजे बी चं मॅग्निट्यूड. बी चं मॅग्निट्यूड 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती आहे along the vector that is in the positive y direction. पॉझिटिव्ह y डायरेक्शन म्हणजे जे कॅप. म्हणजे r बारचा फॉर्म्युला काय आहे? तर 5j कॅप. ठीक आहे. ठेवा इथं पहिल्या फॉर्म्युल्यात a बार प्लस बी बारची व्हॅल्यू काय? 3i कॅप प्लस 4j कॅप इज इक्वल टू 5j कॅप. यांना पलीकडे पाठवलं तर a बार इज इक्वल टू काय भेटतंय? तर मायनस 3i कॅप मायनस 4 प्लस 5 म्हणजे काय? प्लस j कॅप. मॅग्निट्यूड काढायचे आपल्याला a चं. तर a चं मॅग्निट्यूड राहणार अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. मायनस 3 चा स्क्वेअर प्लसच येतो, त्यामुळे a इज इक्वल टू आपला अंडर रूट येणार. a इज इक्वल टू आपला आन्सर येणार अंडर रूट 10. 9 प्लस 1 10. छान. चल, सोपा होता क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. मला वाटतंय आज 45च्या पुढे जातो का काय आकडा? ठीक आहे. काय म्हणते बघा 44. छान क्वेश्चन दिसला असेल बघा. A B C D E F is a regular hexagon. ऑक्टॅगॉन वर पण प्रश्न आहे बरं घ्यायचा. ठीक आहे. लक्ष आहे का तुमचं? ऑक्टॅगॉन वर पण प्रश्न आहे ह्याचा. ठीक आहे. काय म्हणते? O as a center, then the value of. ठीक आहे. बाकीचा नंतर रीड करतो. त्याने डायग्राम दिलं नाही पण ड्रॉ करतो मी डायग्राम, काळजी नका करू. ठीक आहे. इथून हॉरिझॉन्टल थोडी डायग्राम जर अशी तशी आली तर बसल्या जागी हसू नका. ठीक. हेक्सागॉन हा आलं, थोडा थोडा हेक्सागॉन आला. ठीक. नाव सेंटर जो आहे सेंटर मार्क करू दे. ठीक. तर हा जो सेंटर इथून जर लाईन ड्रॉ केली, इथं जो काही सेंटर येत आहे तर त्याला ओ म्हणलंय. ओके. पुढे काय बोलले?
तर ए बी सी डी ई एफ आहे, ए बी सी डी ई एफ. ठीक आहे. आपल्याला काय काय ऍड करायला सांगितलं? तर बघा, ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. ठीक आहे. याचा आन्सर आपल्याला काढायचे. तर बघ, आता बघितल्यावर थोडं वाटतं विचित्र, पण आन्सर बघू. आन्सर मध्ये 2AO बार, 4AO बार, 6AO बार असं म्हणले. ठीक आहे. नाही, AO बार फोर्थ आन्सर 0 आहे. तर AO बार दिसत. AO बार म्हणजे कोण? हा वेक्टर झाला AO बार. ठीक आहे. लक्षात घ्या. सर्वात पहिलं आपण गेलो AB बार कडे. AB बारला इन टर्म्स ऑफ AO बार पुट करता येईल का? काही समान. मॅग्निट्यूड सेम आहे, हेक्सागॉन आहे ना. हेक्सागॉन इज मेड अप ऑफ 6 इक्विलॅटरल ट्रायंगल, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर सर्व साइड सेमच आहेत, मधल्या ह्या साइड आणि या बाहेरच्या साइड पण लेंथ सेम आहे. मग AB बारला AO बारच्या टर्म्स मध्ये आपल्याला ठेवता येणार नाही, त्याला तसंच ठेवलं. AC बार, हा AC बार. ठीक आहे. कोऑपरेट करा, थोडं पेशन्स, थांबून राहा, बघत राहा लेक्चर. ठीक आहे. तर हा AC बार. AC बार बनला कोणापासून? AB बार आणि BC बार. म्हणजे AC बारच्या जागी मी ठेवू शकतो AB बार प्लस BC बार. ओके, चालतंय. नेक्स्ट AD बार. हा झाला, याला कट करा. हा झाला, याला कट करा. AD बार. AD बार बघा, AO म्हणजे 2 टाइम्स AO बनेल. तर AD च्या बदली मी 2 टाइम्स AO बार ठेवू शकतो. नेक्स्ट जाऊया आता आपण. कोणता आहे बाबा? AD झाला, तर आता AE या ठिकाणी असा हा वेक्टर. ठीक आहे. हा AE बार कसा भेटेल? इथे इकडून जाऊ शकता, परंतु इथले इथं जाऊ आपण. हा झाला समजा AF बार आणि हा झाला FE बार. म्हणजे AE बारच्या बदली काय ठेवणार मी? AF बार प्लस FE बार. FE बार. सर्वात शेवटी कोण आहे? तर AF बार. AF बार आहे. आता बघा, सर्वांचं लक्ष असू द्या. AB बार काय म्हणलं? ट्वाइस AB बार प्लस BC बार. बघा इकडे लक्ष असू द्या. BC आणि AO पॅरलल आहेत बघा, पॅरलल आहेत, त्यासोबत इक्वल पण आहेत, कारण याची लेंथ सेम आहे. तर मी BC च्या बदली, हे तर दोघं कटले, BC च्या बदली काय ठेवू शकतो? AO बार प्लस AD च्या बदली ऑलरेडी आपण ट्वाइस AO बार ठेवलेला आहे. त्यानंतर AF बार बाकी आहे. AF ला कोणासोबत रिप्लेस करता येणार नाही. पण इथे FE बार बघा, FE बार हा वेक्टर दोघं कसे आहेत? इक्वल. आणि हा पण म्हणजे BC बार, AO बार आणि FE बार एकदम सेम आहेत. मग इथं AF बार यांना 2AF बार लिहिलं आणि प्लस FE बारच्या जागी लिहिलं AO बार. किती AO बार झाले? 1 2 3 4. पुढे जाऊ आपण. आपल्याकडे 4AO बार झालेले आहेत. आणि किती AB बार? 2 AB बार प्लस किती AF बार? 2 AF बार. बरं, लक्ष असू द्या. AB बार आणि AF बार दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. हा अँगल असेल किती? बोला. अहो किती? बोला. ठीक आहे. हा अँगल असतो 60, हा अँगल 60 120. मग हा 120 अँगल आहे. तर हा मॅग्निट्यूड दोघांचा सेम आहे, तर रिझल्टंट मिडलला जाईल. बरोबर. आता मला सांगा, याचं मॅग्निट्यूड x आहे, याचं मॅग्निट्यूड x आहे, दोघांच्या मधला अँगल सेम आहे. आठवा शॉर्टकट. दोन वेक्टर सेम मॅग्निट्यूड आणि अँगल 120, तर त्यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड पण काय भेटतंय? सेमच भेटतंय. म्हणजे हा रिझल्टंट दोघांच्या मधातून जाईल तो. ठीक आहे. म्हणजे AO बार म्हणजे एक AB बार आणि एक AF बार मिळून एक AO बार बनतो. तर 4AO बार इथले झाले, प्लस हा 2 कॉमन काढून तुम्ही जर AB बार प्लस AF बार केला तर ह्याचा आन्सर येते
ओ बार, म्हणजे ट्वाइस ए ओ बार झालं. तर टोटल किती ए ओ बार झाले? तर 6 ए ओ बार झाले. आता तुम्हाला हेक्सागॉनचा क्वेश्चन समजला ना, तर ऑक्टॅगॉन वर जर प्रश्न विचारला, मी बघितला होता प्रश्न, तर सरळ डोळे झाकून 8 ए ओ बार करून द्यायचं. किती? 8 ए ओ बार करून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. 44 नंबरचा क्वेश्चन आपण फुल फॉर्म मध्ये सॉल्व केलेला आहे. बघा, क्वेश्चन सॉल्व करताना त्या सुरुवातीला पॅरलोग्रामच्या वेळेस दिलेल्या ज्या कंडिशन आहेत त्या यूज होत आहेत. म्हणजे आपले थेरॉटिकल लेक्चर जे दिले त्यामध्ये आपण काही टाइमपास केला नाही, ओनली कट टू कट एकदम प्युअर कंटेंट दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 45. ठीक आहे, छान आहे क्वेश्चन. डायग्राम बघा, डायग्राम बघून घाबरायचं नाही. इकडं लक्ष द्या, इकडं बघा. ठीक आहे, काय म्हणते? इन ए 2 डायमेन्शनल मोशन ऑफ अ पार्टिकल, द पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट ए with the position vector r1 bar to the point b with the position vector r2 bar. पोझिशन वेक्टर म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची लोकेशन सांगणं किंवा एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगणं विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ठीक, हा झाला समजा एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. सर्वात पहिला ऑब्जेक्ट होता आपला या लोकेशनला, ए लोकेशनला, तिथला पोझिशन वेक्टर होता r1 बार. नंतर ऑब्जेक्ट गेला आपला बी लोकेशनला आणि तिथला पोझिशन वेक्टर होता r2 बार. एवढा डेटा आपल्याला दिलेला आहे. म्हणतंय काय बघा पुढे. ठीक आहे, इफ द मॅग्निट्यूड ऑफ दीज वेक्टर्स आर, म्हणजे r1 चं मॅग्निट्यूड किती आहे? 3 आणि r2 चं मॅग्निट्यूड आहे 4. ठीक आहे, अँड अँगल दे मेक विथ एक्स ऍक्सिस q1, म्हणजे या r1 चा अँगल 75 आणि r2 चा अँगल 15 आहे, म्हणजे हा अँगल बनला 60 डिग्री. r1 बार आणि r2 बारच्या मधला अँगल बनला 60 डिग्री. डायग्राम मध्ये तुम्ही बघा, q1 म्हणजे इथून इथपर्यंत 75 आणि हा 15. 75 मधून 15 गेलं तर मधला राहतो 60. डायरेक्ट लिहिलं मी. Then find the magnitude of displacement vector. आता सांगा, डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे काय? द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन ही होती, फायनल पोझिशन ही होती, यांच्यामधला शॉर्टेस्ट पाथ म्हणजे ही स्ट्रेट लाईन. हे याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो याला आपण? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, याला मी म्हणतो एक्स बार. मग जर कसं काढायचं? ठीक आहे, आधी मला सांगू तर दे. हे आहे डिस्प्लेसमेंट. एक्स बार कसं काढायचं? ट्रायंगल लॉ विसरला का आहे? सर आहे सर लक्षात. दिलेल्या वेक्टरला सेम ऑर्डर मध्ये घ्या आणि रिझल्टंट अपोजिट ऑर्डर मध्ये. आता तेच वापरा इथं बघा की कोणते कोणते वेक्टर सेम ऑर्डर मध्ये आहेत. सर r1 बार जिथं संपला तिथून x बार चालू झाला, पण r2 बार अपोजिट मध्ये आहे सर. म्हणजे x बार इकडे जातोय आणि r बार त्याला अपोज करतोय, म्हणजे हेड हेड म्हणजे अपोज. तर याचा अर्थ असा होईल सर की r1 बार प्लस x बार इज इक्वल टू r2 बार. म्हणजे जे सेम ऑर्डर मध्ये आहेत त्यांची ऍडिशन घ्या आणि त्याच्या इक्वल टू जो अपोजिट ऑर्डर मध्ये आहे त्याला लिहा. मला काढायचे एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू काय येणार? r2 बार मायनस r1 बार. यालाच आपण राजांनो म्हणतो चेंज. काय म्हणतो? चेंज इन पोझिशन वेक्टर. काय म्हणतो याला आपण? चेंज इन पोझिशन वेक्टर. जेव्हा तुम्हाला डिस्प्लेसमेंट बद्दल बोललो ना मी, किंवा जेव्हा मी तुम्हाला पोझिशन वेक्टर शिकवलं ना थेरी मध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आहे चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. तर प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला की फॉर्म्युला कसा बनतो. हे डायग्राम वरून प्रूव्ह करून दाखवलं. मग प्रत्येक केस मध्ये हाच फॉर्म्युला राहतो. मग सर एक्स चं मॅग्निट्यूड कसं काढायचं? एक्स आता सध्या आपला रिझल्टंट आहे सर, म्हणजे r2 नाहीये का? अरे राजा फॉर्म्युल्यात बघ, आपल्याला r2 मायनस r1 करायचे. तर मग घ्या इथं r2 चा स्क्वेअर प्लस r1 चा स्क्वेअर. जमतंय का? येस सर जमतंय. बरं, सबट्रॅक्शन करायचे म्हणून मायनस 2r1 r2 cos थीटा.
ठीक आहे. तर दोन वेक्टर जे R1 आणि R2 आहेत त्यांच्यामधला अँगल किती आहे 60. दोघांचे मॅग्निट्यूड पण आपल्याला माहित आहेत. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. R2 ची व्हॅल्यू 4, R1 ची 3, म्हणजे इथं आलं 16 प्लस 9 मायनस 2 इंटू 4 इंटू 3 इंटू cos 60 1/2. 2 2 कॅन्सल. 4 12, 4 त्रिकोण 12. ठीक आहे. मग 12 इथून गेले, 16 मधून 12 गेले, राहिले किती 4. तर अंडर रूट मध्ये आपला आन्सर येणार 13. ऑप्शन मध्ये आहे का रूट 13? यस बॉस, ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, समजलं? शांततेत लिहून घ्या, समजून घ्या. आज सेम झालं. 15 15 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले. युनिट डायमेन्शनच्या वेळेस पण तसंच झालं होतं. तिथं 13 13 13च्या सिरीज मध्ये चाललो, इथं 15 15 15च्या सिरीज मध्ये चालू आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. अशा प्रकारे छान छान क्वेश्चन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्राम वरती. त्यानंतर इथं कमेंट करत जा, मेन्शन करत जा, गोष्टी सांगत जा. त्या पद्धतीने मी घेतो. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.